काल नाना पेठेतील डोके तालीम जवळ एक 8 वर्षीय चिमुकलीचा विजेच्या खांबाला हात लावून दुर्दैवी मृत्यू झाला। तर नेमकं झालं असं की ही 8 वर्षीय चिमुकली आणि तिचे काही मित्रमैत्रिणी खेळत असताना त्यांचा चुकीने विजेच्या खांबाला हात लागला, जिथे वीज प्रवाह होत होती आणि त्या चिमुकली आणि तिचा एक मित्र तिथेच चिटकले। तर तिथलच्याच एका माणसाने त्यांना काठीच्या मदतीने बाजूला केले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। पण तिथे गेल्या डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केले आणि तो मुलगा जो तिच्यासोबत खेळत होता तो सध्या गंभीर जखमी आहे हे कळण्यात येत आहे आणि त्याच्यावर उपचार देखील सध्या चालू आहे। आणि काहीच दिवसापूर्वी कसबा पेठेतील शीतला देवी चौकात एका गायीचा देखील असाच दुर्दैवी मृत्यू झाला। तिथे देखील पाऊस चालू होता आणि त्यावेळेस त्या गायीचा विजेच्या खांबाला धक्का लागला आणि ती गाय जागेवरच मृत पावली। आता आणि ह्या सगळ्या परिस्थितीनंतर देखील महानगरपालिकेने ह्या गोष्टीमध्ये दक्षता दाखवलेली नाही। आणि आता माझा महानगरपालिकेला हा प्रश्न आहे की तुम्ही या गोष्टींवर कधी कारवाई करणार आहे का? अजून किती लोकांचे बळी जाणार आहे? तुम्हाला देखील काय वाटतं सध्या आम्हाला कमेंट मध्ये सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।